नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता सारंग हा रूममध्ये आता कंपनीचे काम करत असतो. तेवढ्यात अप्पू तिथे येतो. आता सारंग हा त्याचे फोनवरचे बोलणे करून आता पुन्हा काम करू लागतो. तर तेवढ्यात अप्पू हा हाताची मूठ पुढे करतो. तेव्हा आता ती हाताची मूठ पुढे बघत हसतच सारंग त्या अप्पूच्या हातावरती हात मारतो. पटकन आता अप्पू हात उघडतो तर त्यावरती चॉकलेट असतं. आणि तेव्हा सारंग म्हणतो की अरे, तुला तर गोड चालत नाही ना रे अप्पू. तेव्हा आता अप्पू म्हणतो की दाजी, त्याचं कसं आहे ना, मला गोड चालत नाही पण कुणाला तरी चालतंय ना. पटकन आता सारंग प्रेमाने अप्पूकडील चॉकलेट घेतो. तेवढ्यात आता सावली तिथे येते आणि हे बघा सारंग सर असे म्हणत आता सावली सारंगला बोलू लागते. तेवढ्यात अप्पू आता सावलीचे बोलणे ऐकून आता सावलीला म्हणतो की अक्के काय ग तू, अगं नवऱ्याला कुणी सर म्हणत असतं का? मोठमोठ्या कंपनीत साहेबांना फक्त सर म्हणतात. विचार करत अप्पू म्हणतो की अगं अक्के, तू त्यांना ना आवो म्हणून हाक मार. पुन्हा आता अप्पू विचार करत म्हणतो की नको नको, तू त्यांना नावानेच हाक मार. तेव्हा आता सावली मोठे डोळे करून अप्पूकडे बघते. तर अप्पू म्हणतो असं का बघतेस? अगं मी अक्के पिक्चरमध्ये बघितलंय. अप्पू म्हणतो की मोठमोठ्या घरात बायको नवऱ्याला नावानेच हाक मारते. तेवढ्यात आता सारंग सावलीकडे बघत म्हणतो की सावली, आजपासून तू मला नावानेच हाक मारत जा. घाबरतच सावली म्हणते की अहो तुम्ही काय बोलताय? तेव्हा आता हसतच अप्पू म्हणतो की अगं अक्के, तुला आता परमिशन दिली ना दाजीनी, तेव्हा तू त्यांना आता नावानेच हाक मार. सारंग आता सावलीला म्हणतो की बोल ना, मला सारंग नावानेच हाक मार आणि म्हण सारंग. सावली आता सारंगकडे बघू लागते. उठून अप्पू सावली समोर येत म्हणतो की अक्के बोल ना ग. दोघेही आता सावलीकडे बघू लागतात. तेव्हा घाबरतच सावली म्हणते की सारंग. आणि आता अप्पू खुश होतो. पण तेवढ्यात पुढे हळू आवाजात सावली म्हणते सर. ते आता सारंग ऐकतो आणि म्हणतो की पुढे हळू आवाजात तू सर म्हटली ना. तर सावली मान हलवते. यावरती आता अप्पू म्हणतो की अगं अक्के, असं काय करतेस? तू जर रस्त्याने चालली आणि तुला जर कोणी भेटलं आणि तू जर दाजींना सारंग सर म्हटली तर समोरच्याला काय वाटेल? ते तुझे शिक्षक असल्यासारखे होईल. यावरती आता अप्पूला राग येऊन पटपट अप्पू तेथून रागाने निघून जातो. तेव्हा आता सारंग सावलीकडे बघत म्हणतो की तुला सारंग म्हणायला एवढं जड का जातंय ग? तेव्हा आता सावली म्हणते की कारण मला तुमच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. तुमचे आईवडील सुद्धा तुमचा किती आदर करतायत आणि तुम्ही घरच्या माणसांशी किती प्रेमाने वागता. सावली म्हणते की तावो, तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात तरीसुद्धा आमच्या इथे घरी येऊन राहिले आणि काहीच तक्रार केली नाही. मी बघते ना, घरातल्यासारखे तुम्ही इथे राहतात आणि म्हणूनच मला तुमचा आदर वाटतो, असे सावली आता सारंगला सांगते. आणि सावली येते मी असे म्हणत बाहेर निघून जाते. तेव्हा सारंग विचार करू लागतो. इकडे आता बबलू आणि सोहम रात्री जेवण झाल्यानंतर बाहेर गप्पा मारत येतात. बबलू म्हणतो की सारंग दादाने ना सावली वहिनीला एकदम बरोबर समजून घेतलं. बरं ते जाऊ दे, उद्या आपल्याला भैरवीकडे जेवायला जायचंय बरं का? तर सोहम म्हणतो की हो हो. तेव्हा आता बबलू म्हणतो की भैरवी ताईकडे जेवायला जायचं, सगळी तयारी कर सोहम. सोहम म्हणतो ठीक आहे. इकडे आता बबलूचे हात धुवायचे झाल्यानंतर बबलू आता तो पाण्याचा मग सोहमच्या हातात देतो आणि हातावर पाणी ओतण्यासाठी सांगतो. म्हणतो की टाक पाणी. तर आता सारंग म्हणतो की उद्या आपल्याला भैरवी ताईच्या घरी म्हणजे ताराच्या घरी जायचंय. आणि पटकन आता तारा ही सोहमच्या डोळ्यासमोर येते आणि ताराच्या आठवणीत ताराकडे बघत सोहम आता त्यामध्ये हारून जातो. आणि आता बबलूच्या हातावर पाणी टाकत असताना सोहमचे लक्ष मात्र समोरच ताराकडे जाते. आणि आता बबलूच्या डोक्यावरती सोहम पाणी टाकू लागतो. तेव्हा आता बबलू हा सोहमकडे बघतो. भानावर येत आता बबलू म्हणतो की अरे काय चाललंय सोहम तुझं? तर तारा गायब झालेली असते आणि तो सारंगचा एक भास असतो. बबलूचं सगळं डोकं ओलं झालेलं असतं आणि बबलू आता सोहमला म्हणतो कुठेही तारा. बबलू म्हणतो की त्या ताराच्या प्रेमात ना तू मला नदीत बुडवणार आहे, नाहीतर एका उंच डोंगरावर नेऊन तिथून लोटून देणार आहे. असे म्हणत आता ती पाण्याची बादली घेऊन बबलू आता सोहमच्या पाठीमागे पळतो. इकडे आता जयंती ही भैरवीला कॉल करते आणि खूप महत्त्वाची बातमी असल्याचे जयंती भैरवीला सांगते आणि म्हणते की आज ना खूप राडा झाला. भैरवी आता बारकाईने जयंतीचे बोलणे ऐकू लागते.
आणि आता जयंती सकाळी ऐश्वर्याने जेवण करत असताना कसे त्या खिरीमध्ये किडा असल्याचे सांगितले आणि जेवणावरून कशी उठली आणि त्यानंतर आता सावलीने म्हटले की आम्ही आमच्या घरी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही आणि घडलेली सगळी हकीकत आता जयंती भैरवीला सांगते. ते सगळं ऐकून भैरवी म्हणते की मला वाटलंच होतं ती ऐश्वर्या मेहेंदळे भागवत कुटुंबाला त्यांची लायकी दाखवून देईल आणि तसंच झालं. त्यानंतर आता भैरवी विचार करत म्हणते की जयंती तू आता नीट ऐक, उद्या मी सगळ्यांना आमच्या घरी जेवायला बोलावलंय पण ऐश्वर्या मात्र जेवायला येणार नाही कारण तिने नकार दिलाय. तेव्हा जर ऐश्वर्या आली नाही तर तू सुद्धा येऊ शकणार नाही. तेव्हा जयंतीला वाईट वाटत म्हणते की मी आणि त्या नाही आल्या तर मी कसे नाही येणार आहो, मी येणार. जयंती म्हणते की ठीक आहे मग मला डबा पाठवून द्या. भैरवी म्हणते की देते ना, तुला डबाही पाठवून देते आणि गुलाबजामही पाठवून देते. फक्त तू अजून एक काम करायचं, ती ऐश्वर्या तिथे का थांबली ना यासाठी त्या ऐश्वर्यावर बारकाईने नजर ठेवायची. तिचं काय चाललंय, कशासाठी थांबली ती, हे सगळं काही तू मला सांगायचं जयंती. भैरवी म्हणते की काही जरी झालं ना उद्या माझ्या घरी यायचं नाहीस तू आणि त्या ऐश्वर्यावर बारीक करडी नजर ठेवायची. हसत जयंती म्हणते की ठीक आहे. आणि जयंती हे सगळे बोलणे करत असताना पाठीमागून इकडे बबलू हा सोहमच्या पाठीमागे पाण्याची बादली घेऊन पळत असतो. तर तेवढ्यात सोहम आता जयंतीपाशी येतो आणि जयंतीच्या समोर उभा राहतो. तर आता बबलू जोराने ती पाण्याची बादली सोहमच्या अंगावर फेकू लागतो. तर सोहम बाजूला होतो आणि ते सगळे बादलीतले पाणी जयंतीच्या अंगावर सांडते आणि जयंती ही ओले चिंब झालेली असते. ते बघून बबलू आणि सोहमला मोठा धक्का बसतो. तर तीच बादली जयंतीच्या डोक्यात ठेवून तसेच आता बबलू आणि सोहम तेथून पळ काढतात. आणि खऱ्या अर्थाने आता बबलूने कळलाव्या जयंतीला चांगलीच जन्माची अद्दल घडवलेली असते. इकडे आता ऐश्वर्या ही घरामध्ये असताना तिचा फोन वाजू लागतो आणि आता तो तिलोत्तमाचा फोन बघताच पटकन आता ऐश्वर्या दरवाजा बंद करते. तिलोत्तमा म्हणते की अगं ऐश्वर्या काय चाललंय तिकडे, मी सारंगला कॉल केला तो सुद्धा फोन उचलत नाहीये. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की इकडं सगळं काही ठीक आहे पण ती मुलगी ना जास्त सारंगला ओव्हर रिॲक्ट करून तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते आणि सारंगही तसाच करतोय. ते ऐकून आता तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या हे कसं शक्य आहे ग. तिलोत्तमा म्हणते की त्या मुलीचं सत्य शोधायला सारंग तिथे गेलाय, तुला कळलं काय ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते की अहो ती मुलगी खूप हुशार आहे आणि मला नाही वाटत तिच्या विरोधात ती मुलगी ना सारंगला काही पुरावा दाखवून देईल म्हणून. ऐश्वर्या म्हणते की मॉम तुम्ही काही काळजीच करू नका, सारंगला जरी पुरावा मिळाला नाही, सापडला नाही ना तरी सुद्धा मी त्या मुलीच्या विरोधात पुरावा सापडून मगच घरी येईल. तिलोत्तमा म्हणते की हे बघ ऐश्वर्या त्या मुलीच्या विरोधात तुला एक जरी पुरावा नाही सापडला तरी चालेल पण त्या मुलीला ना माझ्या सारंगपासून थोडंसं बाजूलाच ठेव आणि जरी पुरावा मिळाला नाही तरी चालेल परत ती मुलगी माझ्या घरी नाही पाहिजे मला. ते ऐकून आता ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे मॉम आणि ऐश्वर्या फोन ठेवते. इकडे आता रात्री ऐश्वर्या ही सगळ्यांच्या समोर खुर्चीवर बसलेली असते आणि विचार करत असते. तेव्हा आता कानू म्हणते की ऐश्वर्या ताई कुठे झोपणार आहात तुम्ही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो घर तर तुमचंच आहे, तुम्हीच सांगा कुठे झोपू मी. अमृता म्हणते की ऐश्वर्या त्या कॉटवर झोपतेस का. तेव्हा जयंती म्हणते नाही नाही हा कॉट माझा आहे, मी नाही देणार. तेव्हा मग अमृता म्हणते की ऐश्वर्या तू खाली झोप ना. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मी आणि खाली. अमृता वहिनी काय बोलताय, तुम्हाला कळतंय का. ऐश्वर्या म्हणते की लहानपणापासून फक्त बेडवरती मी मखमली गादीवरच झोपते. तेवढ्यात आता सारंग तिथेच म्हणतो काय झालं. अमृता म्हणते की सारंग अरे ऐश्वर्याला कुठे झोपावं तेच काही समजेना. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग आता या बाबतीत तुम्हाला काही कॉम्प्रोमाइज करू नको, मी तुझं काही ऐकणार नाही बरं का. ऐश्वर्या म्हणते की मला अजिबात खाली झोपायची सवय नाही आहे तेव्हा मी ॲडजस्टही करणार नाही. तेवढ्यात सारंग म्हणतो की ऐश्वर्या तू माझ्या खोलीमध्ये जाऊन झोप, मी बाहेर झोपतो. एकनाथराव म्हणतात की जावई बापू अहो तुम्ही बाहेर झोपणार. तेव्हा आता सारंग म्हणतो की त्याला काय झालं. ऐश्वर्या म्हणते की सारंग तू बाहेर कशाला झोपतोयस, मला जर या घरात जागा नसेल तर मीच बाहेर झोपते. तेवढ्यात आता पुढे सावली म्हणते की हे बघा ऐश्वर्या मॅडम तुम्हाला मखमली गादीवरती झोपायची सवय आहे ना, मी तुमची सोय करते. ऐश्वर्या म्हणते की कर ना मग. पटकन आता 2 ते 3 गाद्या एकावर एक टाकून त्यावरती आता सावली ही बेडशीट टाकते आणि आता त्याची मखमली गादी तयार झालेली असते. तेवढ्यात ती गादी बघून आता पुढे जयंती म्हणते की वा वा खरंच मखमली गादी झाली आणि आपण झोपायचं का. तेव्हा आता सगदेव म्हणतो की तोंड बंद ठेव जयंती आणि मागे हो. पटकन आता जयंती तिच्या कॉटवर जाऊन बसते. तर तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि त्या गाद्या बघते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मी एवढं
ॲडजस्ट करील. तेव्हा आता सावली खूप खुश झालेली असते. तेव्हा आता ते सगळे बघून सगळेजण आता आपापल्या जागेवरती झोपायला जातात. इकडे आता ऐश्वर्या पटकन आता सावलीला बघते आणि म्हणते की सावली जा माझी मेकअप पेटी घेऊन ये. तेव्हा आता सावली म्हणते की मेकअप, तर लगेच जयंती हसतच म्हणते की गाढवाला गुळाची चव काय. आणि पटकन आता जयंती म्हणते की मी आहे ना राजकन्या, मला सगळं माहिती आहे, मी करते तुमचा मेकअप. पटकन आता जान्हवी ही उठून आता ऐश्वर्याचे मेकअपचं सगळं सामानाची पेटी आणायला जाते. पटकन आता जयंती ही मेकअपचा बॉक्स घेऊन येते आणि तो गादीवर ठेवत आता जयंती म्हणते की बसा मी करते मेकअप. ऐश्वर्या सावलीकडे बघते आणि म्हणते की तू काय आता तोंड बघणार आहेस का, जा जाऊन झोप. आता पटकन सावली तेथून निघून जाते. जयंती आता लगेच ऐश्वर्याला म्हणते की हे बघा माझा पार्लरचा कोर्स झाला आहे, माझ्याकडे सर्टिफिकेटसुद्धा आहे, मी तुमचा एकदम छान मेकअप करते. ते की ते पेडिक्युअर वगैरे सगळं काही मला करता येतं बरं का. रागाने आता ऐश्वर्या ही जयंतीकडे बघते आणि आता जयंती ही फक्त ऐश्वर्या कसा मेकअप करते याकडे बघतच राहते. त्यानंतर आता इकडे सारंग हा त्याच्या रूममध्ये कॉटवरती झोपलेला असतो. तर आता सावली ही तिचे अंथरूण टाकून खाली झोपलेली असते आणि आता पटकन सावली ही डोळे उघडते तर समोर एक झुरळ आलेली असते. तेव्हा आता झुरळाला बघून सावली खूप घाबरते आणि पटकन तोंडाला हात लावून सावली हळूच उठून बसते आणि आता झुरळ हे समोरच सावलीकडे येऊ लागते. सावलीला आता काय करावं आणि काही नाही ते कळत नसतं. सावली आता झुरळाला खूप घाबरलेली असते. इकडे आता ऐश्वर्या, अमृता सगळेजण झोपलेले असतात तर बबलू तिथे घोरत असतो. आणि इकडे आता त्या घोरण्याच्या आवाजाने ऐश्वर्याला जाग येते आणि ऐश्वर्याला आता झोप लागत नसते. पटकन ऐश्वर्या उठून बसते आणि आता सगळेजण झोपलेले बघून ऐश्वर्या विचार करते की तिकडे सारंग हा सावलीच्या रूममध्ये कसा झोपला आणि दोघे जवळ तर आले नसतील ना. इकडे आता ऐश्वर्या विचार करते की सारंग तर मला सावलीवरून खूप काही बोलला, याचं नक्की कारण तरी काय असेल आणि सारंग आणि सावलीची जवळीक तर झाली नसेल ना. असे आता वेगवेगळे विचार ऐश्वर्याच्या डोक्यात येऊ लागतात. ऐश्वर्या विचार करते की इथे आल्यापासून सारंगमध्ये मला थोडा बदल वाटायला लागला असं दिसतंय आणि याचं रिझन काय असेल ना हे आता मला शोधून काढायलाच हवं असा पक्का विचार आता ऐश्वर्याने केलेला असतो. इकडे आता सावली त्या रूममध्ये झुरळाला बघून घाबरून आता उठून उभी राहिलेली असते. झुरळ आता सावलीकडे येऊ लागते. तेवढ्यात आता सावली ही सारंगच्या कॉटच्या जवळ येते आणि सारंगकडे बघते. सारंग हा झोपलेला असतो आणि आता झुरळ आता सावलीच्या अगदी जवळ येऊ लागते. सावलीला आता काय करावे आणि काय नाही कळतच होत नसतं. आणि आता झुरळ आपल्याकडे येऊ लागतात. सावली ही पटकन आता सारंगच्या शेजारी कॉटवर येऊन बसते आणि आता सावली खूपच घाबरलेली असते आणि दोन्ही पाय आता जोडून घेत सावली त्या झुरळाकडे बघू लागते. झुरळ आता त्या सावलीच्या दिशेने येऊ लागते. तर इकडे आता त्या बबलूच्या घोरण्याने आता ऐश्वर्याला झोप येत नसते आणि पटकन आता ऐश्वर्या उठून तिचे केस सावरत आता सारंगच्या रूमकडे जाऊ लागते. सारंग आणि सावलीमध्ये जवळीक झाली का हे बघायला आता आपल्याला तिकडे जावेच लागेल असा विचार आता ऐश्वर्याने केलेला असतो. पटकन आता ऐश्वर्या सगळ्यांकडे नजर फिरवते तर सगळेजण गाढ झोपेत असतात. पटकन आता ऐश्वर्या ही हळूच दरवाजा उघडून बाहेर येते. तर बाहेर एकनाथराव, सखदेव, बबलू सगळे झोपलेले असतात आणि जवळच असलेली शेकोटी आता विझू लागलेली असते. ऐश्वर्या इकडे तिकडे बघते. इकडे आता ऐश्वर्या ही सगळीकडे बघत आता सारंगच्या रूमच्या खिडकीच्या दिशेने जाऊ लागते आणि आता ऐश्वर्याला सारंग आणि सावली एकमेकांच्या जवळ झोपले का हे बघायचं असतं. सगळीकडे आता सामसूम असते आणि पटकन बाहेरून आता ऐश्वर्या ही अखेर सारंगच्या रूमच्या त्या खिडकीच्या जवळ येते आणि हळूच आता खिडकी बाजूला करण्याचा आता ऐश्वर्या प्रयत्न करत असते. तर इकडे ते झुरळ आता सावलीच्या दिशेने येऊ लागते आणि सावली खूप घाबरते आणि आता ते झुरळ सावलीच्या दिशेने पळत पळत येऊ लागताच पटकन आता सावली सारंगच्या मिठीत येते आणि सारंगला घट्ट पकडून ठेवत सावली आता सारंगच्या मिठीत आलेली असते आणि सावलीला झुरळाची खूप भीती वाटलेली असते. आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्या ही हळूच खिडकी उघडून सावली आणि सारंग एकत्र झोपून एकमेकांच्या मिठीत आल्याचे बघून आता ऐश्वर्याचा कसा जाळ धूर निघतो. तर एका झुरळाने मोठी कमाल करून सारंग आणि सावलीला प्रेमाने एकमेकांच्या मिठीत आणलेले असते आणि विठ्ठलाने सगळ्यात मोठा चमत्कार करून ऐश्वर्याला सारंग आणि सावलीच्या प्रेमाचा भयानक नजारा दाखवलेला असतो. तर कशी वाटली झुरळाची कमाल ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक
करा, सबस्क्राईब करा.